शेअर मार्केटमध्ये किती सेक्टर आहेत? निफ्टीमध्ये टोटल 13 सेक्टर्स आहेत. कुठले महत्वाचे आपण चला हे पाहून घेऊ. आता हे निफ्टीचं इंडेक्स आहे, म्हणजे त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. हे कसं आहे, आता फक्त तुम्हाला जे मेन आहे मी ते पॉईंट दाखवतो. कॅल्क्युलेशन फ्रिक्वेन्सी रिअल टाइम डेली. याचा अर्थ कसा, शेअर मार्केट जेव्हा चालू असतं त्या टाइमला तो रिअल टाइममध्ये कमी जास्त होत राहतो आणि रोज म्हणजे एकदा कॅल्क्युलेट झालं 3:30 वाजता मार्केट संपलं की तो परत कॅल्क्युलेट होतो आणि दिवसाला काय. इंडेक्स रिबॅलन्सिंग याचा अर्थ काय, ज्या 50 शेअर्स आहेत ना, हे 50 शेअर्स जेव्हा पण म्हणजे आता जेव्हा बदल होईल की काही हे 50 शेअर्स जसेच्या तसे आहेत 6 महिन्यासाठी तेवढे, आणि त्याच्यानंतर निफ्टी NSE काय म्हणतं की चला याच्यातले काही शेअर्स बाहेर येतील आणि काही शेअर नवीन ऍड केले जातील, पण सगळ्यांची टोटल मिळून हे 50च राहतील. ठीक आहे. आता मी जे तुम्हाला 13 सेक्टर टोटल बोललो, तर ते 13 सेक्टर कुठले आहेत हे बघा, की फायनान्शियल सर्व्हिसेस, IT, ऑइल अँड गॅस, कंझ्युमर गुड, ऑटोमोबाईल, फार्मा, मेटल्स, कन्स्ट्रक्शन, सिमेंट प्रोडक्ट्स, टेलिकॉम, पॉवर सर्व्हिसेस, फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड. आता फायनान्शियल सर्व्हिसेस याचा अर्थ काय की बँका आणि रिलेटेड जे फायनान्शियल वाल्या कंपन्या आहेत त्या येतील. तर तुमचे कुठलेही मोठमोठ्या बँका, HDFC बँक, SBI, कोटक बँक, त्या सगळे याच्यामध्ये येऊन जातील. IT मध्ये TCS येईल, इन्फोसिस येईल, हे असे मोठे. ऑइल अँड गॅसमध्ये काय येईल की तुमचे ONGC वगैरे सारख्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या येऊन जातील. रिलायन्स येऊन जाईल. कन्झ्युमर गुड्समध्ये पण वेगळ्या कंपन्या येतील. ऑटोमोबाईलमध्ये तुमचं इथे आपला जो हे आहे महिंद्रा अँड महिंद्रा झाला, त्याच्यानंतर टाटा मोटर्स झाला, हे असे मोठ्या कंपन्या याच्यात. फार्मामध्ये तुमची वेगळी आणखी कंपनी, मेटल्समध्ये. तर असं करत सगळे आहे. आता वेट याचा अर्थ काय की याचा अर्थ मी तुम्हाला जे दाखवलं की इंडेक्स कसा कॅल्क्युलेट होतो, तर प्रत्येक सेक्टरचा वेट वेगळा आहे. म्हणजे आता फायनान्शियल सर्व्हिसेस हा 37% वेटचा आहे. याचा अर्थ हा जास्त इम्पॉर्टंट आहे ॲज कम्पेअर टू फर्टिलायझरवाल्या अँड पेस्टिसाईडवाल्या ज्या कंपन्या आहेत त्याच्या अगेन्स्टमध्ये. तर इथे तुम्हाला फायनान्शियल सर्व्हिसेसवरती थोडं जास्त फोकस करायचं की निफ्टी कमी जास्त केव्हा होईल की जेव्हा बँका आणि बँकांसारखे फायनान्शियल सर्व्हिसेसवाल्या कंपन्या आहेत त्या जर जास्त वाढल्या तर इंडेक्स आपला जास्त वाढेल. ॲट द सेम पॉईंट तुमचे IT वाल्या पण कंपन्या वाढल्यात तर इंडेक्स चांगला वाढेल. ऑइल अँड गॅस चांगला वाढला तर तुमचा वाढेल. कन्झ्युमर गुड्समध्ये जास्त वाढेल. आणि सगळ्यात जास्त इफेक्ट किंवा सगळ्यात जास्त वेट हा फायनान्शियल सर्व्हिसेसचा आहे. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आता सगळ्यात मेन मी तुम्हाला आणखी दाखवून देतो की इथे टॉप कॉन्स्टिट्युएंट बाय वेटेज. आता याचा अर्थ काय की 50 शेअर्सची लिस्ट आहे आपल्याकडे, याच्यापैकी वेट किती, याचा अर्थ महत्त्वाच्या 10 कंपन्या कुठल्या, तर हे लिस्ट दिली आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट जी आहे ती आहे रिलायन्स इंडस्ट्रीज, सगळ्यात मोठी कंपनी. त्याच्यामुळे त्याचा वेट जो आहे तो 10%वरती आहे. म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर जितके पण टक्के वाढेल त्याच्या 10% इफेक्ट म्हणजे ते मल्टिप्लाइड बाय 10% हा इंडेक्सच्या प्राइस वरती खालती होण्यावर राहील. सेम आहे HDFC बँक पण खूप महत्त्वाची आहे, 9.6% झाले. इन्फोसिस महत्त्वाची 8.6%. HDFC म्हणजे हे HDFC बँक झालं, हे HDFC झालं, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. ICICI बँक इम्पॉर्टंट आहे. टाटा कन्सल्टन्सी आहे. कोटक महिंद्रा बँक आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर आहे. ॲक्सिस बँक आहे. लार्सन अँड टुब्रो. आता आपण हे पाहिलं ना की इथे फायनान्शियल सर्व्हिसेस जसे इम्पॉर्टंट आहेत तसं आता याच्यामध्ये म्हणजे फायनान्समध्ये काय काय, HDFC बँक झाली, HDFC झाली, ICICI बँक झाली, कोटक महिंद्रा बँक झाली, याच्यानंतर ॲक्सिस बँक झाली. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 10 पैकी पहिले 5 जे आहेत म्हणजे जे मेन 5 आहे हे सगळे आपल्या बँक आणि फायनान्शियल सर्व्हिसेसवाले आहेत. तर याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला म्हणजे वेटवर लक्ष द्यायचं आहे की ह्या मोठ्या कंपन्या आहेत तर यांचा इफेक्ट जास्त इंडेक्सवर पडतो.